मालवण प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी बोलणं टाळलंय। मात्र 2 डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय। तर निलेश राणेंनी केलेले आरोप आम्हाला मान्य नसल्याचं रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं आहे का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं आहे का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं आहे का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। मी नंतर उत्तर देईन। नाही खरं आहे का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।